प्रेम म्हणजे फक्त एकत्र राहणं नसतं. प्रेम म्हणजे ऐकून घेणं, समजून घेणं आणि जपणं असतं. प्रेमात पडणं सोपं असतं, पण नातं टिकवणं कठीण. कारण प्रेमात आपण एकमेकांवर प्रेम करतो, पण नात्यात आपण एकमेकांना समजून घ्यावं लागतं. ही कथा आहे आरव आणि मायरा यांची, जे एकमेकांवर प्रेम करत होते पण नात्यात हरवत गेले. आरव आणि मायरा पहिल्यांदा भेटले तेव्हा कुणालाच कल्पना नव्हती की ही ओळख आयुष्याचा इतका मोठा भाग बनेल. ती बोलकी होती, तो शांत होता आणि दोघांनाही हेच आकर्षक वाटत होतं. सगळं गोड होतं. मेसेजेस, कॉल्स, भेटी. मायरा म्हणायची, तू बोलत नाहीस पण ऐकतोस. आरव म्हणायचा, तू बोलतेस म्हणून माझं मन हलकं होतं. तेव्हा प्रेम होतं आणि प्रेमात प्रश्न नसतं. हळूहळू अपेक्षा वाढल्या. ती म्हणायची, तू आधीसारखा नाही राहिलास. तो म्हणायचा, मी बदललो नाही, फक्त जबाबदाऱ्या वाढल्या. दोघं बरोबर होते, पण समजून घेणं कमी झालं. नातं होतं, पण त्यात माणूस हरवलेला होता. एकमेकांसोबत बसूनही आपापल्या मनात वेगवेगळे युद्ध चालू होते. आरव समोर बसलेला असायचा, पण तिच्यासाठी तो खूप दूर गेलेला होता. पूर्वी ज्या आवाजाची वाट पाहायची, तोच आवाज आता बोचायला लागला होता. प्रेम होतं पण समज नव्हती. नातं होतं पण आपुलकी हरवत चालली होती. एकेकाळी मायरा त्याच्यासाठी संपूर्ण जग होती. त्याच्या साध्या कशी आहेस मध्ये तिला आधार वाटायचा. तिच्या हसण्यात त्याला घर सापडायचं. ते दिवस खूप साधे होते पण खूप सुंदर होते. तेव्हा प्रेम बोलावं लागत नव्हतं, ते आपोआप दिसायचं. हळूहळू बदल सुरू झाले. तो कामात अडकला, ती अपेक्षांमध्ये. तिला त्याचं ऐकणं हवं होतं, त्याला तिचं समजून घेणं. पण दोघांनाही वाटत होतं की समोरचा बदललाय. खरं तर बदल दोघांच्या यात होत होता. मायरा रडायची पण आवाज न करता. आरव थकायचा पण कोणाला न सांगता. दुःख बोलून दाखवलं नाही म्हणून ते वाढत गेलं. नात्यात सगळं असूनही एक मोठी पोकळी तयार झाली. ते एकाच घरात होते पण वेगवेगळ्या जगात. फोनवर वेळ होता पण एकमेकांसाठी नाही. स्पर्श होता पण ऊब नव्हती. प्रेम होतं पण त्यावर धूळ साचली होती. एक दिवस मायराला अचानक आठवलं, आपण कधी इतके दूर गेलो. जुने फोटो पाहताना डोळे भरून आले. त्या हसण्यात, त्या क्षणात खरंच प्रेम होतं. मग प्रश्न पडला, ते प्रेम संपलं का, की आपणच त्याची काळजी घेणं सोडलं? ती बोलायचा प्रयत्न करते. आरव ऐकतो पण अर्धवट. तो समजावायचा प्रयत्न करतो पण शब्द चुकतात. पहिल्यांदा दोघांनाही कळतं, नातं वाचवणं इतकं सोपं नसतं. ती थेट विचारते, आपण अजून एकमेकांसाठी आहोत का? तो शांत राहतो. त्या शांततेत तिला सगळं कळतं. कधीकधी उत्तर शब्दात नसतं, ते शांततेत लपलेलं असतं. मायरा स्वतःला विचारते, मी जास्त अपेक्षा केल्या? मी कमी समजून घेतलं? आरवही विचारत असतो, मी तिला गृहीत धरलं? मी तिला हरवत चाललोय का? नातं तोडायचं की वाचवायचं
हा निर्णय सोपा नसतो, कारण तुटणं दुखतं, पण तुटलेल्या नात्यात राहणं त्याहून जास्त दुखतं. आरवला कळलं, गप्प राहणं नेहमी समजून घेणं नसतं. मायराला कळलं, सतत बोलणं नेहमी उपाय नसतो. काही वर्षानंतर ते भेटले. नजर भिडली, हसू आलं, पण हात पुढे गेले नाहीत, कारण आता ते वेगळी माणसं झाली होती. ती म्हणाली, आपण एकमेकांना चुकीचं समजलो. तो म्हणाला, आपण ऐकलंच नाही. त्या दिवशी पहिल्यांदा ते खरं बोलले. कोणी माफी मागितली नाही, कारण दोघांच्याही चुका होत्या, पण स्वीकार होता. मायरा म्हणाली, नातं म्हणजे प्रेम नाही, नातं म्हणजे प्रयत्न. आरव म्हणाला, आणि तो आपण केला नाही. ते वेगळेच राहिले, पण मनात कटुता नव्हती. कारण काही नाती एकत्र राहण्यासाठी नसतात, ती आपल्याला शिकवण्यासाठी असतात. काही नाती शेवटी संपत नाहीत, ती आपल्याला बदलून जातात. कधी माणूस सोबत राहत नाही, पण आठवणीत कायमचं घर करून बसतो. नात्यात राहून आपण कधी हरवतो ते कळतही नाही, आणि जेव्हा कळतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते. प्रेमात पडताना कोणीच सांगत नाही की नातं टिकवायला दररोज प्रयत्न करावा लागतो, आणि जे नातं आपल्याला माणूस बनवतं ते कधीच अपयशी ठरत नाही. धन्यवाद.